नमस्कार मित्रांनो, किरण विलारे ब्लॉग्स मध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। आज आहे गणेश चतुर्थी, तर सगळीकडे गणपतीचं जल्लोष चाललाय, आगमन चाललंय, खूपच चांगल्या गोष्टी चाललेल्या आहेत। आज सण आहे आपला, तर आम्ही चाललो आहोत गणपती बघायला बाहेर। सकाळी गेलेलो महागणपती बघायला, आपल्या साकी नाक्याचा तो ब्लॉग नसेल बघितला तर नक्कीच बघा माझ्या आयडीवर जाऊन। आणि हा ब्लॉग पूर्णपणे खेतवाडी, कुंभारवाडा आणि बऱ्याच गणपती मी या ब्लॉगद्वारे कव्हर अप करणार आहे, तर तुम्ही कंटिन्यू हा ब्लॉग तुम्ही बघत राहा। ट्रेन पकडली, त्याला बसलेल्या आणि तुम्ही जागा दिली मस्त आहे। रांगे त्या साईडला बसले होते, बाळ असल्यामुळे जागा दिली। आणि आपल्या आता पंटर ह्या साईडून चढतील धडाधड गवंडीला 3 जण। गँग त्या साईडला थांबलेले आहेत, तर आपण त्या साईडला जाऊया। सगळे गँग बसलेत, बसा बसा बसा, ए बसा, नंतर नाही करा, बस तू इथं आहे बाळा, बस बस गाडी बस, या 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 कळवून देतो। आणि त्याबरोबर ह्याच्यावर हा सोहन आहे, एडके सुनील, आदित्य हिरे आणि नितीन गाडे, स्नेहा मोरे आणि माझी वाईफ, तर तुम्ही माहिती आहे बड्डेला आलेला बाळाच्या। तर आणि ही माझी बबडी आहे ना, बबड्या ऐकर रडकी बबडी रडकी बबडी आहे, रडकी बबडी एवढं कधी ते आता। अरे बापरे बापरे बापरे। चला आपण संडास रोडला उतरू मस्त की डोंगरीचा राजा, त्याच्यानंतर कुंभारवाडा, सुतार गल्ली आणि त्याच्यानंतर मग खेतवाडी। आपला स्टॉप आलाय स्नेहाने, अरे स्टॉप बघितलंच नाही रे, आपण घेतलेलं घातलंय, तेच बोललो। चला मस्त आहे मस्त आहे, चला चलो। हा चला आता आम्ही उतरले। कुठलं स्टेशन आहे? चला पहिला नाईटला गणपती बघायची मजा म्हणजे लाइटिंग्स वगैरे ह्या गोष्टी खूपच छान छान असतात। चला सगळ्यात पहिला आपला डोंगरीचा राजा, चला डोंगरीचा राजा, चला 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 एडके, चला बाप्पा, चला डोंगरीचा राजा। बॅगेट टाक ना, कवर आहे बॅगेट टाक। बबल्या बघ, बबल्याचा पाया, हा थांबा। चालू झालं अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। हे आहे गोल मंदिर, इथूनच तुम्हाला सुतार गल्ली, कुंभारवाडा, हे गोल देऊळ पासून सगळ्या गणपतीच आपल्या सगळे जवळ जवळ आहेत। कुंभारवाडा, सुतार गल्ली प्लस आपला खेतवाडी। चला आपण पहिले ह्या इकडे लंबोदर आलोय, आपण आलोय जवळ आलोय आपण। पहिलं लंबोदरच्या पाया पडू, त्याच्यानंतर पुढे आपण हे गाडी बघा, गाडी बघा, मूर्ती आहे खाली, हिने बुट्ट घालून आले एवढे। हा चला, आपली सँडल बरी आहे, हा काढ काढ काढ, तुझी बॅग इथेच ठेवू का? हा टाक, पण नंतर चालता नाही करू। खूपच भारी गणपती बघा, जय देव जय देव जय
दर्शन मात्रे माड श्याम मात्रे माड कामना मूर्ती जय देव हट्टा पाठी बघा हा लाव चला हा आरती घ्या. हे काय करताय तुम्ही? आम्ही जातो तर पुढे. तुला सांग या पुढं. चला मस्त आहे की आम्हाला त्या गणपतीमध्ये आरती भेटली होती. लादी बाजार गणपती. आणि आता आलो आम्ही कापड गल्लीमधला गणपती पाहायला सार्वजनिक या. हळू तो कुठं राहिला? गावडे जाऊ दे. घाडे सॉरी. हा हे बघा गोल मंदिर आपण क्रॉस करून ह्या साईडला यायचं. आणि हे बघा डेकोरेशनमध्ये हे लाइटिंग खूपच भारी बनवल्या. लाइटिंग बघा. हो हो राजाने त्या ठिकाणी आरती चालू आहे. जय देव जय देव यो विठ्ठले माझे माऊली रे यो विठ्ठले माझे माऊली रे निरावरी कर निरावरी कर ठेवणी वाट मी. गोल देऊळचा राजा आहे हा. आपण त्या ठिकाणी आलेलो. आरती चालली. आता इथून पुढे आम्ही सरळ जाणार आहे. चला पहिला आपला कुंभारवाडा. कुंभारवाड्याचा राजा आहे. आपण जाऊया दर्शन घेऊया. माझ्याकडे कुठे राजा खूपच छान मूर्ती आहे बघा. सिंहासनावर बघ. वाव चलो. कुंभारवाड्याचा महाराज आहे. त्या ठिकाणी आपण आलेलो आहे. चला मध्ये एंट्री मारूया. अरे वा हे बघा कुंभारवाड्याचा महाराजा. आणि डेकोरेशन तुम्ही बघा खूपच भारी. वा 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 ला बघा कसलं डेकोरेशन केलेलं आहे. खूप भारी. चला हे आहे बघा लाइटिंग. फायनली आम्हाला तिसरा कुंभारवाडा भेटलाय. खूपच फिरवलं यांना मी 10-15 मिनटं इकडे ह्या गल्लीत त्या गल्लीत. आता आलोय कुंभारवाड्याचा गणराज. हेच गणपती आपल्याला बघायचा होता. आणि बघा मूर्ती बघा. अरे वा तिसऱ्या गल्लीतला गणराज. आता माझ्या गाडीवर वाव. तिसरा कुंभारवाडा सार्वजनिक. मी सुतार गल्लीमध्ये आलेलो आहे. सुतार गल्लीमध्ये आपण नाही हे दुसरा कुंभारवाडा वाटतो. हा कुंभारवाडा दुसरा. अरे वा ते कुठून पाणी येते काय माहिती. दुसरा कुंभारवाडा आहे. ते गणपती आहे.
पाया पडा. चला सुतार गल्लीमध्ये आम्ही आलोय. दुसरी सुतार गल्ली आहे ठिकाणी आपण बघूया आता. चला गणपती बाप्पा. इकडे जायचं. एक नंबर. अपन आगे आदमी भी अच्छा था. चला आम्ही आलोय सुतार गल्ली पहिलीमध्ये गणपती बघायला. आणि आपली गँग बघा. 2 वर्षापूर्वी खूपच जण होते, 20-25 जण. आता फक्त 7-8 जणच राहिलोय आपण. गेल्या वर्षी म्हटलं पडल्या वर्षी 20-25 जण होते, आता थोडे जण राहिलेत. 7-8 जण आले, ते पण ऑफिसची गँग आहेत आमचे सायकलवर. चला वाव 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 वाव. ए गणपती बघा. वाव. अरे डोळे फिरतात. एक एक करके कर लो, सबको टाइम तो है ना भाई. आत्याला लाव. आत्याला लाव. आत्याला ओय कुंकू लाव बाबा. त्याला लाव, त्या काकाला लाव. चला खूपच भारी आहे, खूपच भारी आहे. डेकोरेशन फुल लाइटिंगचं आणि खूपच भारी. चौरसिया समाजाचा राजा तो काजू बदामाने बनवलेला आहे बघा. खूप छान मूर्ती आहे. पैकी आईस्क्रीम घेतले आपण, मस्त खाऊया. बघ बघा. खाऊन दाखव. हां खाऊन दाखव. हां वा कुंभारवाड्याचा गणपती आहे या ठिकाणी. चला ये. काय झालं? चाय प्यायची बोलते. हा थोड्या वेळाने पिऊया. ये ना. चला चला आपल्या जनामध्ये. चला आहे 5वा कुंभारवाड्याचा गणपती. वरती जाऊया आपण. गबड्या परत चालले पाया पडायला. और एक बार लेना, और एक बार उसको पैर पड़ना चाहिए. चला 4 AC असे लावणार आहे. 4 चला 5व्या कुंभारवाड्यापासून पुढेच एक लेफ्ट साईडची गल्ली आहे. ती गल्ली पकडून सरळ आपल्या 12 खेतवाड्याच्या गणपतीचे गल्ले आहेत ह्या ठिकाणी. 12 गल्ले आहेत आणि 12 गणपती ह्या ठिकाणी बसल्या जातात. चला मग आपण एक एक गणपतीचं दर्शन घेऊ. ह्या वर्षी आम्ही लवकर ॲक्च्युली आले, त्याच्यामुळे ना गणपती आजच बसलेले आहे 7 सप्टेंबर दिवशीच. त्याच्यामुळं मला वाटतं या ठिकाणी एवढा क्राऊड नाही आहे. तर ठीक आहे, चला सगळे गणपती तरी बघायला भेटतात. आता इथं आतमध्ये गेल्यावर बघूया आपण किती गणपती. आणि बरेच असे तयारी चालू आहेत, म्हणजे गणपतीचे डेकोरेशन वगैरे चालू आहेत. अजूनपर्यंत काही गणपती रेडी नाही आहेत म्हणजे डेकोरेशनमध्ये. चला आलो आहे आपण आता 12 गल्ल्या. हा ना. हो ही आहे खेतवाडीची पहिली गल्लीतला पहिला गणपतीचं दर्शन आपण घेणार आहोत. गाडे तयारीत राहता. 12 गल्ल्या फिरायच्यात आपल्याला.
डेकोरेशन पण मला वाटते चालू नसणार आज. हा पहिलंच गर्दी आहे या ठिकाणी. बघूया चला आज जाऊन तर बघूया काय आहे काय नाही. डेकोरेशन आहे गोपाळकाळाचं डेकोरेशन असणार आहे. आणि हा गणपती बघा नागेश्वरवर पूर्णपणे उभा राहिलेला आपला श्रीकृष्ण अवतारात. हा श्रीकृष्णाच्या अवतारात आहे हा गणपती. ही आहे 4थी गल्ली. एवढी गर्दी नाही तर गर्दी असती तर भांडणं बिडणं होत असतात. यावर्षी सगळं सामसुम आहे कारण आपण लवकर आलो आहे. मला एवढं माहिती इको फ्रेंडली गणपती हा केतवाडीचा राजा. हा केलं चला आतमध्ये जाऊया. मस्त झाडे लावा झाडे जाऊया अशी थीम आहे ह्या ठिकाणी. कुठेतरी डेकोरेशन चालू आहे कुठल्या तरी गल्लीमध्ये. बाकीच्या 2 गल्ल्यामध्ये काही डेकोरेशन नव्हतं. आपल्या हिचं तोंड बघा कसं झालंय. हिला कशाला आणली रे. पावडर पाहिजे बाबा. आ जाओ भागो हा ब्लॉक मध्ये घेते बाबा. चला तिकीट काढलेली आहे आणि डायरेक्ट ऑन द स्पॉट जाऊया. 5 जणांचं दिले 7 जण लिहून दिलेत त्यांनी तिथं. हे बघ चला एंट्री मारूया आतमध्ये. पलीकडून चला. ना यहाँ से इशारा आला है पब्लिक उधर से घुस रहे अपने. हाँ चला इकडं आहे पण जास्त लाईन असल्यामुळं आपण बॅक साइडने जाऊया. हाँ 7 जन है पीछे देखो लिखा है उन लोगों ने. 7 जन है पीछे लिखा है. चला हा पण अरे लगेच येणार आपली आता लाईन लगेच आपल्याला सोडणार आहे. काय डेकोरेशन आहे अंदर. अच्छा अंदर अच्छा है ना. सांप के ऊपर गणपति बैठे हुए हैं. लाइक करने शेयर करने क्या. सब्सक्राइब करने बोलो. लाइक करो सब्सक्राइब करो लाइक करो. आज से 7वें दिन तीनों में प्रलय काल की जल राशि में डूबने लगेंगे. उस समय मेरी प्रेरणा से बहुत बड़ी नौका आएगी. तुम सप्तर्षियों के साथ बैठकर विचरण करना. आंधी चलेगी तब मैं मत्स्य रूप में आकर तुम लोगों की रक्षा करूंगा. चला हा डेकोरेशन खूपच छान होता. थीम पण खूपच छान होती. 10 अवतार हा कसा देवांनी घेतलेला आहे तेव्हा अवतार या ठिकाणी दाखवलेला आहे. चला आता आपण चला आता पुढच्या गल्लीत जाऊया आपण. केतवाडीचा महाराजा. केतवाडी दुसरी क्रॉस लेन. चला लाईन आहे लाईन आहे. तेच बोललो चला महाराजा.
का जन्म शंकर जी के वरदान के स्वरूप हुआ, जो मृत्यु से मुक्त, अजर तथा अमर था। नंदी भी अपने पिता की तरह ही धार्मिक प्रवृत्ति का था और हमेशा भोलेनाथ की पूजा अर्चना में लीन रहता था। उन्होंने भी अपने पिता की तरह भोलेनाथ की कृपा प्राप्त करने के लिए उनका कठोर तप किया, जिसके फलस्वरूप भगवान प्रसन्न हुए और शिव जी ने उन्हें अपने सानिध्य में ले लिया और उन्हें संपूर्ण गणों का प्रधान बनाया। हा है गणपती महाराजा। वाव, कपड्यांनी चांगली चोच घेतलेली आहे काय रे. आणि हा मुंबईचा सम्राट. इथून पुढं भरपूर गर्दी व्हायला लागली. आपण हा डायरेक्ट एंट्री भेटली. बाळाजर ते झोपले असल्यामुळं तिघं ते आणि आपली मित्रमंडळी पाठीचे. पुढे जाऊन लाईन लावूया. चला, चपल्या आधी काढाव्या लागेल आपल्याला इकडे. चला, आम्ही आलेले आहे मुंबईचा सम्राट. हे बघा, पाया पडूया. तुम्ही दोघी या पुढं. रुकुमाई हे सार्वजनिक खेतोडी तिसरी क्रॉस लेन. खूपच गर्दी आहे. चला पुढं बघूया काय आहे ती सिच्युएशन. सध्या आम्ही आता झोपेत आहोत, तरी पण आम्ही आता जाणार आहे. चला, बाबल्याला बघा टिक्का केवढा. आमचे मेन किरण दादा, सॉरी आदित्य दादा, ते सगळे लाईनीत अडकलेत. ते हे चौथे खेतवाडीचा लंबोदर. जवळपास हळूहळू सगळे गर्दी वाढत चाललेत. आपण आलो तेव्हा काही गर्दी नव्हती एवढी. एक मिनिट. तसंच असतं. अय नका घुसू. बिचारी आमची बबडी आता ए नका घुसू. बघा ना तिकडे. चला, आम्ही चाललोय लालबागला. स्टेपनीवर बसवले सध्या. आता फक्त 50 रुपये कमी केले टॅक्सीवाल्याने. चला, खेतवाडीचा तुम्हाला गणपती कसे वाटले असेल. 6 गणपती आम्ही बघितले, 6 गल्ल्या. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नाही केलं तर पैसे रिटर्न घ्या. कुछ भी